पवार म्हणतात लोकशाही अजूनही जिवंत आहे, तुम्ही सुद्धा स्वागत करताय। 3 महिन्यापासून आतमध्ये होते, आता त्यांना बाहेर काढलं। अनिल देशमुखला आणि नवाब मलिकला अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री अजूनही आहेत। त्यांना मुख्यमंत्री असताना अटक केली। त्याने मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नाही, कारण लोकांचा कौल होता की त्यांनी मुख्यमंत्रीपदी राहावं। मुख्यमंत्री म्हणूनच त्यांना तुरुंगात ठेवण्यात आलं। मला असं वाटतं की अरविंद केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, त्यानंतर दिल्लीचे आणखी 2 किंवा 3 मंत्री आहेत, सत्येंद्र जैन आहेत, आणखीन एक मंत्री आहेत, मनीष सिसोदिया आहेत। मुंबई महाराष्ट्रामध्ये काही खोट्या प्रकरणामध्ये काही लोकांना अडकवल्या ईडी आणि सीबीआयने। या सगळ्यांना अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेला चपराक मिळाली आहे। अरविंद केजरीवाल यांच्याकडे विधानसभेत पूर्ण बहुमत आहे, पूर्ण बहुमत। अरविंद केजरीवाल यांचा दोष इतकाच की देशाच्या राजधानीत नरेंद्र मोदी यांचा व त्यांच्या पक्षाचा त्याने वारंवार पराभव केला, पराजित केलं, त्यांना यश मिळू दिलं नाही। त्याच्यामुळे काही खोट्या प्रकरणाची उभारणी करून त्यांना अटक केली। जसं मला अटक केली, अनिल देशमुखांना अटक केली, खोटी प्रकरण। गेल्या काही वर्षापासून या देशामध्ये लोकशाहीचा एक डोंबराचा खेळ सुरू आहे लोकशाहीच्या नावानं, आणि त्या डोंबराच्या खेळामध्ये ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलीस यांचा वापर केला जातो। 2024च्या लोकसभा निवडणुकींना नरेंद्र मोदी यांची हुकुमशाही संपवण्याचा जनादेश दिला। त्यांना बहुमत नाकारलं ते ईडी आणि सीबीआयच्या गैरवापरामुळे। याच्यापासून ईडी, सीबीआय सारख्या संस्था बोध घेणार आहेत का, हा आमचा पहिला प्रश्न आहे। त्यात निवडणूक आयोग सुद्धा आलेला आहे। संपूर्ण घटनात्मक संस्था ज्या पद्धतीनं मोदी आणि शहांच्या कठपुतळी कळसूत्री बावल्यांप्रमाणे नाचताना दिसत होत्या, त्या विरोधात जनादेश आलेला आहे आणि नरेंद्र मोदींना बहुमतावरून खाली उतरवून कुबड्यांवरचं सरकार बनवण्यामध्ये त्यांना भाग पाडलेलं आहे। आता मला खात्री आहे की अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भात जी अटक दाखवली ती कशा प्रकारे बेकायदेशीर आहे, पुराव्याशिवाय आहे, हे न्यायालयानं सांगितलं। PMLA कोर्टानं, जीडीचं कोर्ट आहे, जे माझ्या बाबतीत झालं होतं। PMLA कोर्टाने सांगितलं हे बेकायदेशीर आहे। यापासून तरी ईडी आणि सीबीआय बोध घेणार आहे का, नरेंद्र मोदी, अमित शहा बोध घेणार आहेत का, हा प्रश्न आहे।